आज शिवजयंती आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना शिवमय शुभेच्छा. आता रात्री काही शिवांच्या मी ड्रेसला इस्त्री केली नाही, सकाळीच करायला घेतली कारण तब्येत जरा माझी बिघडली होती. आता शिवाजी महाराजांचा लुक करायचा होता पण मला काही कपडे तसे भेटले नाही, त्यामुळे शिवांचे मी असाच तयार केला होता. आता व्हिडिओ दोन्ही पण माझ्या टाकायला लेट झाले कारण मध्येच ना मी रेसिपीचा एक व्हिडिओ टाकला होता, त्यामुळे दोन्ही पण माझे व्हिडिओ टाकायला मला जास्त जरा उशीर झाला. आणि माझा छोटासा शिवभक्त बघा एकदम छान असा ना हातामध्ये झेंडा घेऊन फडकवत होता. त्याला शाळेमध्ये मग सोडायला निघाले आणि मी तर आली भरपूर छान छान नटली होते, पण शिवाजी महाराजा लोक ना कोणीच केला नव्हता कारण तुम्हाला बोलायचे त्यांना भाडीने कपडे जवळपास कुठे भेटतच नाहीत, त्यामुळे मला वाटते कोणी केलं नसतं. मी तर त्यामुळेच नाही केला. आणि मी मेशोवरती शॉप्सी परत फ्लिपकार्टवरती पण मी कपडे चेक केले पण मला कुठे भेटलेच नाहीत. शिवाजीला सोडून घरी आले, घरचा पसारा सगळा आवरायला घेतला, गॅस कट्टा पुसला, भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि भूक तर जास्त लागली होती. मग रात्रीचा भात थोडा शिळा होता, मग मी तोच परतून ना घेतला खाऊन. दुपारच्या टाईमला पोतं खाली काढलं होतं कारण 2-3 दिवस झाले ना नळाचं पण इतकं घाण यायला लागले ना, आणि मला असं वाटतं त्यामुळेच माझं पोट दुखतं की काय. आणि हंड्यामध्ये इतका प्रमाणाच्या बाहेर गाळ बसतोय ना, मग मी हा फिल्टर काढला होता, माझा लग्नामधला फिल्टर आहे हा, कांड्यांचा फिल्टर आहे. बघितलं नट वगैरे ठीक आहे तर सगळं ठीक होतं, फक्त नळच तुटला होता. मग तोच घेतला काढून, म्हटलं संध्याकाळी येताना दुसरा घेऊन यायचं नळ. आणि आज मी जेवणाला लवकर तयारी केली होती कारण संध्याकाळी वरती कार्यक्रम असतात ते मला बघायला जायचं होतं. मी पहिल्यांदा वरती जाणार होते, त्यामुळे म्हटलं लवकरच जेवण वगैरे आवरायचं आणि मग जायचं. वरती आले तर ना भरपूर अशी गर्दी जमली होती इथं, आणि लेझरच्या लायटिंग वगैरे होत्या, परत मोठ्याने डीजे वगैरे लावले होते आणि मिरवणुका काढायला चाललं होतं, सगळे अशी नाचत वगैरे होते. मला तर असं वाटतं ना असं मोठ्या मिरवणुका काढून डीजे लावून आजकालच्या पिढीला समजणार नाही की शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता किंवा त्यांचं व्यक्तिमत्व काय, त्यांनी काय केलं देशासाठी, हे त्यांना असं डीजे किंवा मोठ्या मिरवणुकाला करून असं समजणार नाही हो. त्या ना असे वेगळे कार्यक्रम ठेवून मी एका ठिकाणी बघितलं तर एका लहान मुलाचा बड्डे होता, त्यानिमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता की जो शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास ना त्यांनी एका पोवाड्यामध्ये सांगितला होता. मला तर वाटतं ना प्रत्येक असं ना रस्त्याला चौकात ह्या असं मिरवणुका काढण्यापेक्षा ना असं कार्यक्रम ठेवावे, जेणेकरून ना प्रत्येकाला समजेल, म्हणजे आजच्या पिढीला समजेल की शिवाजी महाराजांनी काय केले, त्यांचा इतिहास काय आहे, त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, हे या कार्यक्रमातून कळेल. हे असं नाही की मिरवणुका काढून आजच्या पिढीला समजणार आहे की शिवाजी महाराज काय होते ते. मला तर वाटतं ना हे असं कार्यक्रम ठेवावा आणि खरंच हा कार्यक्रम इतका भारी होता ना. आणि शेवट पण